तुहेरी माझा मित्वाचा 10 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. ईश्वरी म्हणते, सर विंटर कलेक्शन हे नाव जरी इंग्रजी असलं तरीसुद्धा याचं सगळं जे काही उत्पादन आहे तर ते आपल्या देशामध्येच होणार आहे. त्यामुळे या कलेक्शनची कॅचलाईनसुद्धा ही आपल्या मातीतली आणि आपल्या लोकांच्या मनाला पिडणारी ही अशीच असावी. म्हणजे एका सेकंदामध्ये एक नातं जोडलं गेलं पाहिजे आपलं सात्विक फॅशनशी. त्यामध्ये इमोशन हवेच सर. आणि असं ते हे सगळं अर्णवकडं बघून पुन्हा म्हणत, ईश्वरी म्हणते, आपल्याला लोकांचा विचार करायचा असेल तर आपल्याला लोकांचं मन जिंकायला हवं आहे. आता इन्व्हेस्टरला ही गोष्ट आवडते. ती म्हणते हो शी इज राईट असं इन्व्हेस्टर म्हणत असतात. आता अर्णवला सुद्धा ही सगळी गोष्ट आवडते. तोपर्यंतच लावण्या म्हणते, ओके तुझा जो हा काही थाट आहे ना तो खूपच चांगला आहे, पण मग कॅचलाईन तूच का नाही सजेस्ट करते एखादी. तर अर्णव म्हणतो, लावण्या कॅचलाईन सजेस्ट करणं हे काम तिचं नाही आहे. तू पटकन आपल्या कॉपीरायटरला फोन कर आणि मी सिंदूरनं जे ब्रीफ दिलं ते त्याला दे आणि त्याला सांग की काहीतरी पॉवरफुल कॅचलाईन बनवून आण म्हणून. आता मी सुद्धा सोशल मीडिया टीमला बोलवतो आहे, त्यावेळेस हे काम पटापट व्हायला पाहिजे. कमॉन क्विक फास्ट असं म्हणून लावण्याला सांगतो की जा पटकन हे सगळं ब्रीफ दे म्हणून. आणि त्या इन्व्हेस्टरला सांगतो की आता आपण गेस्ट रूममध्ये जाऊया. आणि लावण्याला म्हणतो की लावण्या नेक्स्ट मीटिंग आता गेस्ट रूममध्येच होणार आहे, तेव्हा पटापट सगळं काही आवरून घे म्हणून. आता हे सगळे इन्व्हेस्टर आणि ईश्वरी अर्णव हे सगळे तिथून निघून जातात. आता लावण्य जी आहे तर ती त्या हॉलमध्ये एकटीच असते. आता तिथे आदळापट करायला सुरुवात करते तिला, कारण हे सगळं आवडलेलं नसतं. कारण हा सगळा प्लॅन जो आहे तर तो लावण्याचाच असतो. ते एकटीच बडबडत असते, यू मिडल क्लास चीप म्हणून त्या ईश्वरीला बोलत असते. आणि पुढे म्हणते की आली मोठी आम्हाला शिकवणारी, हलवा घेऊन येते. नाही ज्या आयुष्यातली कॅचलाईन बदलून टाकली ना मी, तर मी सुद्धा नाव नाही लावणार लावण्या देशमुख म्हणून, कारण लावण्या आता खूपच चिडलेली असते. आता आपण लगेच दुसरा चिंता दाखवलेला आहे घरचा, तो म्हणजे अंजलीचा. आता अंजली दिव्याईसमोर प्रार्थना करत असते आणि दिव्याईला म्हणत असते की दिव्याई, चिंटूला आणि सात्विक फॅशनला या सगळ्या संकटातून बाहेर काढ, माझ्या चिंटूवरती आलेलं संकट दूर कर गाई, असं म्हणून अंजली दिव्याईला प्रार्थना करून हात जोडत असते. आता हॉलमध्ये मामी बसलेले असतात. आता तिथे राकेश येतो आणि राकेश येऊन म्हणतो की काय हो मामी, म्हणून राकेशला आता नुसतं चौकशाच करायच्या असतात. आणि म्हणतो की काय हो मामी, अंजली कुठे, अंजली दिसत नाही आहे. तर मामी म्हणतात अंजली देवघरात आहे, देवाला प्रार्थना करते. राकेश म्हणतो पण सकाळी तर पूजा केली होती तिने. तर मामी म्हणतात अरे पण संकट ओढलं आहे ना. राकेश म्हणतो संकट कसलं. तर मामी म्हणते संकट ओढवलं नाही, लावण्याने मुद्दामून आणलंय संकट जावई बापू. तर राकेश म्हणतो म्हणजे काय. तर आता वल्लरी जी आहे तर ती आठवून सांगते की तिने कसं लावण्याला फोन केला होता आणि विचारलेलं असतं की काय गं सात्विक फॅशनवरती एवढं संकट उडवलं आहे का. तर लावण्या म्हणालेलं असते की हो मामी. आता वल्लरी म्हणते की एवढा मोठा प्रॉब्लेम झालाच कसा, आता अर्णव तुझ्यावरती खूप चिडला असेल ना. नाही म्हणजे या सगळ्याची जबाबदारी तुझ्यावर होती ना म्हणून मी विचारते. आणि तर लावण्या म्हणते हो, आणि ती पार न पाडण्याची जबाबदारी मी चांगलीच निभावली असं लावण्या सांगते. त्यावर वल्लरीच्या लक्षात येतं की हे सगळं लावण्यानेच केलं आहे म्हणून. आणि पुढे लावण्या म्हणते की हा प्रॉब्लेम मी क्रिएट केला आहे. आता हे ऐकून तर वल्लरीला आनंदच होतो आणि म्हणते काय सांगतेस काय, हे सगळं तू मुद्दामून घडवून आणलंच, हा तुझा सगळा प्लॅन आहे. त्यावर लावण्या म्हणते येस मामी, प्रॉब्लेम ही मीच क्रिएट करणार आहे आणि सॉल्युशनसुद्धा मीच देणार आहे. तर वल्लरी म्हणते वा 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 लावण्या, मस्तच ग. थोडक्यात काय, अर्णवच्या नजरेमध्ये तुला तुझी इमेज सुधारायची आहे हो ना. गुड गुड, व्हेरी गुड. हां तू सात्विक फॅशनला वाचवलंयस म्हणल्यानंतर अर्णव खूप खुश होणार आहे हां तुझ्यावरती. असं म्हणल्यानंतर लावण्या म्हणते अहो मामी तेच तर करायचं आहे ना मला, हे सगळं करून मी ARच्या मनामध्ये जागा निर्माण करणार आहे. आता हे सगळं वल्लरी आठवून राकेशला सांगत असते. राकेश म्हणतो वा 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 मामी, क्या बात है, या लावण्याने तर एकदम सिक्सच मारलाय. वल्लरी म्हणते प्रश्नच नाही जावई बापू. आणि म्हणते की बरं जावई बापू मी जरा येते हां, म्हणून वल्लरी तिथून निघून जाते. राकेश म्हणत असतो लावण्याने अर्णवसाठी प्रॉब्लेम क्रिएट करून माझा प्रॉब्लेम सोडवला आहे. आता अर्णव ऑफिसमध्ये बिझी असणार, त्याचं सगळं लक्ष ऑफिसमध्ये असणार, मग मला आता काहीतरी जुगाड करून माझे खिसे भरता येतीलच ना. असं म्हणून राकेशसुद्धा आता तिथून निघतो आणि अंजलीकडे जातो. आता अंजली देवघरामध्ये दिव्याईची पूजा करत असते आणि तिथे हात जोडून दिव्याईसमोर उभारलेली असते. आता राकेश तिथे येतो. त्यावेळेस पाहतो तर अंजली देवासमोर डोळे बंद करून उभी असते आणि खाली जो आहे तर तो दिवा लावलेला असतो. आता राकेश इथे लगेचच प्लॅन करतो, उगीच पळत येतो आणि अंजली करून ओरडतो आणि पटकन तिला पकडतो आणि त्याच्या हातामध्ये काहीतरी एक पांढरी पुडी आहे तर ती सुद्धा आता ती
कशी पुढे प्लॅन करायची हे तो पाहत असतो. आता ते काय आहे ते आपल्याला नक्की कळालंच नाही आजच्या भागात की नक्की राकेशच्या हातामध्ये आहे काय. तर तो तर मनाला प्रसाद आहे. पण पाहूया आता राकेश एकदम येतो आणि अंजली म्हणतो. अंजली म्हणते काय झालं हो, काय करते, सांभाळ ना जरा. अंजली म्हणते आपण काय झालं. तर ती म्हणजे आत्ता ओढणीनं पेट घेतला असता. अंजली आत्ता काय झालं असतं तर मी वेळेवर धावून आलो म्हणून हे संकट टळलं, लक्ष दे जरा अंजली, असं म्हणत असतो. आता अंजलीला पण सुधरत नाही. तिला वाटतं की राकेश सांगतो ते खरंच आहे. ती सुद्धा हो म्हणते. आता पुढे राकेश म्हणतो आणि अंजली आत्ताच मला मामींकडून सात्विक फॅशन्सबद्दल सगळं काही कळलं ग. त्यावर अंजली म्हणते बघा ना काय होऊन बसलं हे सगळं. तर राकेश म्हणतो अंजली मी तुला एक गोष्ट सांगू का, ऐकशील का तू माझं. अंजली म्हणते हो. तर राकेश म्हणतो गेले काही दिवस आपल्या घरामध्ये मला खूपच निगेटिव्हिटी जाणवते ग आणि त्यामुळेच हे सगळं काही घडतंय ग असं मला वाटतंय. तर अंजली हे लक्षात येत नाही. अंजली म्हणते म्हणजे. तर राकेश म्हणतो आत्ताच मी देवळात जाऊन आलो आणि तिथे नाही हे बघून तो खिशातली पुडी काढतो आणि दिवाळीसमोर ठेवतो आणि मग देवी आईला लगेचच नमस्कार करण्याचं नाटक करतो आणि पुढे म्हणतो की तिथे देवळामध्ये ना मी गुरुजींकडे काढला हा विषय की म्हटलं मी त्यांना की अनेक दिवस मला घरामध्ये निगेटिव्हिटी जाणवते, यावर काही उपाय आहे का. तर त्यांचं असं म्हणणं आहे की घरामध्ये जुन्या वापरत नसलेल्या काही वस्तू असतील तर त्या ताबडतोब काढून टाका. ह्या अशा सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरवत असतात ग, म्हणून मी तुला सांगतोय. आणि मला सांग अंजली की आपल्या स्टोअरूममध्ये काही अशा जुन्या वस्तू आहेत का ग. तर अंजली म्हणते अहो स्टोअरूममध्ये तर पुष्कळ जुन्या गोष्टी आहेत. तर आकाश म्हणतो काय सांगतेस अंजली. नाही अंजली मग मला असं वाटतंय ना की आपण स्टोअरूममधल्या चांगल्या वस्तू बाजूला काढू आणि बाकी सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या काढून टाकल्या पाहिजेत. अंजली म्हणते हो बरोबर बोलताय तुम्ही. हे चिंटूवरती आलेलं संकट आणि आता हे मला हे ओढणी अशी लागलेली. अहो मी काय म्हणते तुम्ही वेळ काढून हे सगळं साफ करून घ्याल का. राकेशला धावच असतं हे सगळं त्याला स्वतःला करायला. लगेच राकेश म्हणतो हो मी लगेच बोलवतो. माझ्या ओळखीचा एक माणूस आहे तो हे अशा वस्तू जुन्या सगळ्या विकत घेतो. मी हे सगळं करतो हां, तू काही काळजी करू नकोस बरं का, असं म्हणतो. आणि पुढे म्हणतो की अंजली जरा सांभाळून हां, असं म्हणून उगीचच तिच्यावरती नाटक करतो की तिची फार काळजी असल्यासारखं. आता अंजली पुन्हा दिव्यासमोर डोळे बंद करून उभी राहते आणि इकडे राकेश बाहेर जायचं नाटक करतो आणि मनात म्हणतो की जुन्या तर आहेतच वस्तू पण त्यातल्या काही अँटिक पण वस्तू आहेत राणी सरकार आणि आता त्याच वस्तू विकून मला पैसा उभा करता येणार आहे माझ्यासाठी, असं म्हणून दिव्याच्या पाया पडतो आणि आता राकेश तिथून निघून जातो. आता आपण दुसरा सीन पाहत आहे तो म्हणजे ऑफिसमधला लावण्या कोणाला तरी फोनवर बोलत असते आणि सांगत असते की लॉस तर होणारच, खूप मोठा लॉस होणार आहे, इनफॅक्ट लॉस तर झाला आहे असं ते फोनवर सांगत असते. आणि पुढे म्हणते की मी आमच्या ॲड एजन्सीच्या कॉपीरायटर्सला जर का सांगितलंच नाही तर कॅचलाईन्स येणार कुठून, असं म्हणते. आणि म्हणते की कळालं का ही किती महत्त्वाची गोष्ट आहे ती, असं फोनवर म्हणते आणि फोन ठेवून टाकते. आता त्यानंतर तिथे एक सात्विक फॅशनचा बोर्ड असतो तर ती त्या बोर्डकडे बघते आणि त्या बोर्डकडे जाते. आता तिथं तिने ना त्या सात्विक फॅशनच्या बोर्डच्या साईडला 2 साखळ्या ठेवलेल्या आहेत आणि आता त्याला ती कुलूप लावते. आणि हे सगळं करत असताना ती म्हणत असते की सात्विक फॅशन असं म्हणून त्या सात्विक फॅशनच्या बोर्डला आता लावण्या मनाशीच म्हणत असते बिचाऱ्या ARचं सात्विक फॅशन बंद पडलं. आणि हे सगळं आता ईश्वरी ऐकते. ईश्वरी पटकन तिथे येते आणि हे सगळं ऐकते आणि पुढे म्हणते इतक्या खालच्या फॅशनला, इतक्या खालच्या थराला तुम्ही जाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि आता ईश्वरीने ते सात्विक फॅशनला कुलूप लावलेला बोर्ड बघितलाय आणि आता ते आतमध्ये येते आणि म्हणते म्हणजे आत्तापर्यंत फक्त सुधारण्याचं नाटक केलं होतं. लावण्या म्हणते करावं लागलं मला, कारण मला अर्णवला जाणवून द्यायचं होतं की त्याला लावण्याची किती गरज आहे, तो माझ्याशिवाय अपूर्ण आहे हे मला त्याला दाखवून द्यायचं होतं. ईश्वरी म्हणते म्हणजे हे सगळं तुम्ही जानबुजके केलं. तर लावण्या म्हणते परफेक्ट, जानबुजके केलं, काय करशील तू. आणि पुढे म्हणते की त्याला माझी या लावण्याची किंमत कळावी म्हणून मी केले आहे हे सगळं. आणि पुढे म्हणते की जा आता काकूबाईसारखं जाऊन सांग ना त्याला, लावण्या मॅडमने हे केलं, लावण्या मॅडमने ते केलं, जाऊन सांग जा आता अर्णवला. आणि तुला माहिती का एक गोष्ट, माझा प्लॅन फारच सिम्पल होता. आधी अर्णवला प्रॉब्लेममध्ये अडकवायचा आणि त्यानंतर त्याला प्रॉब्लेममधून बाहेर काढायचं. इट वॉज व्हेरी सिम्पल ईश्वरी, पण तुला मध्ये यायचं होतं. मध्ये आलीस, माझ्या सगळ्या कॅच लाईन्स कॅन्सल करून टाकलेस तू. ARच्या नजरेमध्ये माझी व्हॅल्यू पुन्हा 0 झाली होती, तीही फक्त तुझ्यामुळे.
तुझ्यामुळे. आणि पुढे म्हणते की म्हणून तर मी ठरवलं होतं की आता ARला हिरोजपासून झिरो बनवायचं, हे मी ठरवलं. आता ईश्वरीला हे सगळं ऐकल्यानंतर इतकं राग येत असतो लावण्याचा, आणि लावण्या म्हणत असते रस्त्यावर आणायचं आहे मला अर्णवला, आणि मग फायनली मदत करायची त्याला, म्हणजे तो कायमचा माझा होईल या लावण्याचा. ईश्वरी म्हणते मी जिवंत असेपर्यंत हे कधीच होऊ देणार नाही. लावण्या म्हणते हो का, मग दे ना, दे कॅचलाईन दे, आहेत का तुझ्याकडे कॅचलाईन्स, असं म्हटल्यानंतर आता ईश्वरीकडे तर बोलण्यासाठी शब्द नसतो. लावण्या म्हणते तुझ्याकडे कॅचलाईन नाहीत ना, तर जस्ट शट अप, काही बोलायचं नाही, तू वाचू शकत नाही सात्विक फॅशनला, असं तिला ते अगदी बोट करून वगैरे बोलत असते. आणि तिच्या हातामध्ये त्या कुलपाची चावी असते. आता पुढे लावण्या म्हणते ईश्वरी हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय, तू बरबाद केलंयस ARला, मी नाही, कळालं का तुला, तू इगो हर्ट केलाय माझा या लावण्याचा, मग भोगा आता आपल्या कर्माची फळं, असं म्हणते. आणि पुढे म्हणते की आज ARची बदनामी होणार, आणि तेही फक्त तुझ्यामुळे. आता ईश्वरीला काही समजत नसतं की काय करावं ते, आणि ती खूप चिडलेली पण असते लावण्यावरती. आता लावण्या तिच्या हातामध्ये त्या कुलपाची चावी देते आणि लगेचच तिला म्हणते की उघडून दाखव हे टाळं, मी जे आता लावलंय ना सात्विक फॅशनच्या बोर्डला ते. आता ईश्वरीच्या हातावर दे, तिने ती चावी देऊन म्हणते की हे चॅलेंज आहे माझं तुझ्यावरती. आता ईश्वरीच्या हातावर ची चावी जी आहे ना, तर ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते बघत राहा स्वप्न, नवऱ्यासाठी त्याची बायको जी आहे तर ती कुठल्याही थराला जाऊ शकते. हे टाळं तुम्ही लावलंय आणि आता हे टाळं तुम्हीच उघडणार आहे, आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही नाही ते मी उघडणार आहे, मी स्वतः उघडणार आहे, असं ईश्वरी म्हणते. आणि तिच्या हातातली जी चावी असते तर ती लावण्याचा हात घेते आणि तिच्या हातावरती देते, आणि त्याला म्हणते की, आणि लावण्याला म्हणते ईश्वरी की सांभाळून ठेवायची ही चावी, असं म्हणून आता ईश्वरी त्या रूममधून बाहेर निघून जाते. आणि लावण्य जे आहे तर ती रागाने शट म्हणून विचार करते, आणि ईश्वरी जाताना लावण्य त्या सात्विक फॅशनच्या बोर्डकडे पाहते आणि मग निघून जाते. दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे राकेशचा. राकेश जो आहे तो स्टोर रूममध्ये येतो आणि तिथल्या सगळ्या ज्या अँटिक वस्तू असतात त्याच्यावरचा कपडा काढतो आणि स्माईल करत असतो, आणि तो त्यातली एक वस्तू हातात घेतो आणि म्हणतो की निगेटिव्हिटी पसरवणाऱ्या या सगळ्या ज्या जुन्या वस्तू ज्या आहेत का नाही, तर आता ह्या सगळ्या वस्तू, असं म्हणून तो हसत असतो आणि पुढे म्हणतो की याचे कमीत कमी 8 ते 10 हजार रुपये येतीलच, असं म्हणून ती वस्तू ठेवतो. लगेच दुसरी वस्तू घेतो आणि म्हणतो की याचे सुद्धा 10 ते 12 हजार रुपये येतील, असं म्हणून तो तिथल्या प्रत्येक वस्तूंची किंमत करत असतो. आणि त्याला काहीही करून आता त्या दादाचे पैसे देण्यासाठी पैसे मिळवायचेच असतं. आता तो दुसऱ्या वस्तूला म्हणतो याचे 25,000 येतील, याचे 30 येतील, आता सगळे मिळून याचे 50 येतील. पुन्हा म्हणतो की नाही आता याचे एवढे येतील, असं म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो क्या बात है, हे सगळे अँटिक सामान विकून आता कमीत कमी मला 2.5 ते 3 लाख रुपये हवे, तर ते मला मिळणारच. आणि हे सगळे पैसे त्या दादाच्या तोंडावर मारले की तो गप्प राहील काही दिवस, असं राकेश म्हणून मनाशीच हसतो. आणि पुढे म्हणतो की चिंटुकल्या, तुला काय वाटलं की हा राकेश गप्प बसेल म्हणून, अंजलीबरोबर बँक अकाउंट्स जॉईन करून तुम्हाला गप्प करशील म्हणून, पण तसं अजिबात शक्य नाही हा चिंटुकल्या, असं राकेश म्हणत असतो. आणि पुढं म्हणतो की खूप मार्क आहेत या राकेशकडे पैसे मिळवण्याचे, आणि आपल्याला आता इथं दाखवलं हा जो राकेश आहे तो असं जे काही म्हणत असतो ना की पैसे उकळायचे माझ्याकडे मार्ग वगैरे आहेत, तर इथेच ना तो मामीनी जी पुराव्याची पेटी ठेवली ना ती सुद्धा पुराव्याचा बॉक्स तो इथेच असतो. आणि आता राकेश फोनवर बोलत असतो एका मुलाला, उद्या दुपारी वेळ काढून इकडे यायचं आणि घरातल्या कुणाच्याही समोर पैशांबद्दल काहीच बोलायचं नाही बरं का, असं त्याने एक माणूस प्लॅन केलेला असतो. तर त्याच्याशी तो बोलत असतो आणि म्हणतो की तो व्यवहार फक्त आपल्यामध्ये आहे, इतर कोणामध्ये नाही, आलं का लक्षात, असं म्हणून राकेश फोन ठेवतो आणि तिथून निघून जातो. आता आपण दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे ऑफिसमधला. सात्विक फॅशनच्या ऑफिसमध्ये अर्णवने सगळ्या सोशल मीडियाला बोलवलेलं असतं, तिथे पत्रकार आलेले असतात, इन्व्हेस्टर बसलेले असतात, लावण्यासुद्धा तिथे उभी असते. आणि आता सगळे पत्रकार म्हणत असतात की सर तुम्ही जर आज कॅचलाईन रिलीज केली तर आपण सोशल मीडियावरती लगेचच रिलीज करून टाकू, काय झालं सर, अजून तुमचं काही ठरलेलं नाही आहे का, असं ती पत्रकार मुलगी विचारत असते. आणि पुढे म्हणते की एवढ्या टफ कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी तुम्हाला एखादी छानशी कॅचलाईन तर लागणारच ना सर. आता इन्व्हेस्टर म्हणतात मिस्टर अजय शिर्के तुम्ही काही बोलतच नाही आहात, याचा अर्थ तुमची कॅचलाईन ठरलेलीच नाही आहे का. आता पत्रकार म्हणतात असं असेल तर या कॅम्पेनला काही अर्थच राहणार नाही आहे ना. आता असं म्हणल्यानंतर पत्रकार ते पुन्हा अर्णवला म्हणत असते की बोला सर बोला ना. आणि आता इन्व्हेस्टरसुद्धा एकमेकाकडे बघतात की अर्णवचं नक्की काही तयार आहे का नाही ते.
आता इन्व्हेस्टर म्हणतात, मिस्टर राजेश शिर्के प्लीज वेस्ट आवर टाईम, तुम्ही म्हणाला होतात की खूप मोठं कॅम्पेन करू पण त्याची कॅचलाईन कुठं आहे. आता हे बोलल्यावर अर्णवला काहीच कळत नाही. आता अर्णव म्हणत असतो, आज जर इन्व्हेस्टरनी पैसे काढून घेतले तर माझं काय होणार, सात्विक फॅशनसाठी हे खूपच मोठं नुकसान होणार आहे आणि हा दिवससुद्धा बघावा लागेल, असं मला कधीच बघावं लागलं नव्हतं, असं अर्णव म्हणत असतो. आणि इतक्यातच लावण्या तिथे येते. आता अर्णव अतिशय आशेनं लावण्याकडे बघतो आणि विचारतो नजरेनेच की मिळाली का कॅचलाईन. लगेच लावण्या नाही म्हणून मान हलवते. आता जर अर्णवला आणखीनच मोठा शॉक बसतो की अरे आता काय करायचं. तोपर्यंत इन्व्हेस्टर म्हणतात, मिस्टर राजेश शिर्के बोला. पत्रकारसुद्धा म्हणतात, सर बोला ना, कॅचलाईनचं काय झालं. असं म्हणल्यानंतर सगळेजण बोला बोला उत्तर द्या असं म्हणत असतात. आता अर्णव फक्त म्हणतो कॅचलाईन, त्याला नाही म्हणायचं असतं. इतक्यातच आवाज येतो, रेडी आहे सर, असं म्हणून सगळेजण पाहतात तर ईश्वरीचा आवाज असतो ते की कॅचलाईन रेडी आहे म्हणून, असा आवाज असतो ईश्वरीचा. आता ईश्वरी एक निळा कपडा टाकलेला बोर्ड घेऊन ऑफिसच्या रूममध्ये येते आणि आता सगळेजण तिथेच पाहतात की ईश्वरी आली म्हणून. लावण्याला तर शॉकच बसतो की हिने कसं काय कॅचलाईन तयार केली म्हणून. आता अर्णव, इन्व्हेस्टर सगळेजण जे काय आहेत तर ते ईश्वरीकडेच बघत असतात. आता ते पत्रकारसुद्धा तिचा फोटो वगैरे काढत असतात. लावण्याला आलेलं असतं टेन्शन, आता ही पुन्हा काही सोल्युशन देते का काय म्हणून. आता ईश्वरी ऑफिसमध्ये येते आणि तिथल्या बोर्डवरती ती जी तिने कॅचलाईन आणलेली असते ना तर ती तिथे लावते आणि हा सगळं जरा थोडंसं म्युझिकली दाखवलेलं आहे आपल्याला. सगळेजण पाहत असतात की ईश्वरी तिथे येते आणि बोर्डला ती कॅचलाईन लावते ती. आता अर्णव, मिस इंदोर एक्सक्यूज मी असं म्हणून ईश्वरीकडे जातो आणि हळू आवाजात तिच्याशी बोलतो की मिस इंदोर हे सगळं काय आहे. तर ईश्वरी म्हणते, सर सात्विक फॅशनसाठी मी एक कॅचलाईन बनवली आहे. तर तीच आहे. तर अर्णव म्हणतो, व्हॉट, कॅचलाईन बनवली. आता त्याला तर काही समजतच नसतं. समोर सगळेजण बसलेले असतात. आता पुढं अर्णव म्हणतो, मी सिंदूर कॉपीरायटरचा काही मेसेज नाही आला, त्यांना काही जमलं नाही आणि हे कुणी लिहिलं आहे. ईश्वरी म्हणते, मी लिहिलं आहे. अर्णव म्हणतो, तू लिहिलं आहे. अगं ईश्वरी, आता त्याला काही समजत नाही की आता ही ईश्वरी असं बोलते. आता पुढे अर्णव म्हणते, हे बघ मी सिंदूर, मी तुझं स्पिरिट समजू शकतो पण असं नाही होत. ही जर कॅचलाईन त्यांना आवडली नाही ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तुला कळतंय काय सगळं. ईश्वरी म्हणते, सर तुमचा माझ्यावरती विश्वास तर आहे ना. अर्णव म्हणतो, हो माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण कारण अर्णवला खात्री नसते की इन्व्हेस्टरला काय आवडेल आणि काय नाही ते. ईश्वरी म्हणते, अहो झालं तर मग तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मग तुम्ही बिलकुल काळजी करू नका हां. असा ईश्वरी त्याला विश्वास देते आणि पुढं म्हणते की सो लेडीज अँड जेंटलमॅन असं मोठ्या आवाजात म्हणते आणि म्हणते की सात्विक फॅशनच्या विंटर कलेक्शनची कॅचलाईन आज आम्ही तुमच्यासमोर लॉन्च करणार आहोत. अर्णवला तर आलेलं असते टेन्शन, कारण इन्व्हेस्टरला ही जर कॅचलाईन नाही आवडली तर त्याचं खूप मोठं नुकसान होणार असते. आता पुढे ईश्वरी जी आहे तर ती म्हणते, पत्रकार म्हणते की सात्विक फॅशनच्या मुंबई ऑफिसमधून आपण लाईव्ह आहोत आणि त्यांची कॅचलाईन लवकरच काही क्षणात आपण लाईव्ह बघणार आहोत. आता हा सगळा कार्यक्रम लाईव्ह होणार असतो, त्यामुळे तर अर्णवला जास्तच टेन्शन आलेलं असतं. आता ईश्वरी म्हणते, सर आता सरचा याचा अर्थ की त्या कॅचलाईनच्या वरचा पडदा काढा आणि सगळ्यांना कॅचलाईन दाखवा असं. आता अर्णव ही सगळी कॅचलाईनचा पडदा काढतो आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं, ही सगळी कॅचलाईन वाचतात. तर तिथं लिहिलेलं असतं की सात्विक फॅशन विंटर कलेक्शन आणि अजून काही कॅचलाईन असतात की उबाईच्या मायेची ही फक्त थंडीपासून नाही तर वाईट नजरेपासून सुद्धा वाचवते. आता हे सगळं जे आहे तर ते अर्णव काही बोलत नाही, फक्त इन्व्हेस्टरना आवडतं काही सगळं हे तो पाहत असतो. आता इन्व्हेस्टर एकमेकांकडे बघतात आणि तोपर्यंत सोशल मीडियावाले जे पत्रकार असतात ते सगळे हे कॅचलाईन जी आहे तर ती ऑनलाईन टाकून देतात. आता लोकांचा प्रतिक्रिया काय येतात हे सगळं पाहायचं असतं. ईश्वरी म्हणते, सात्विक फॅशन विंटर कलेक्शन ऊब आईच्या मायेची ही फक्त थंडीपासूनच नाही तर वाईट नजरेपासून सुद्धा वाचवते असं ईश्वरी लावण्याकडे बघून म्हणत असते आणि तोपर्यंत पत्रकारांनी हे सगळं ऑनलाईन टाकून दिलेलं असतं आणि आता हे सगळेजण वाट बघत असतात की जनतेचा यावरती काय प्रतिक्रिया येते. जो आहे तर तो ईश्वरीने जे कॅचलाईन दिलेली आहे ना तर तिच्याकडे बघतो की उबाईच्या मायेची वगैरे आणि हे सगळं पाहून अर्णवला खरोखरच त्याच्या आईची आठवण यायला लागते. पण त्याच्याकडे काही दुसरा उपाय नसतो. आता सगळेजण स्तब्ध राहतात, कारण आपल्याला थोडा वेळ थांबायचं असतं की जनतेचा काय रिस्पॉन्स येतो हे पाहायला. सोशल मीडियाने तर अपलोड केलेलं असतं की आता हे सगळा रिप्लाय काय येते म्हणून. आता तिथल्या पत्रकारांच्या चेहऱ्याकडे बघतो अर्णवानी लावण्यात तर ते तर खुश दिसतात. आता त्यांना कळतच नाही की हे हसतायत का, आवडली का नाही आवडली कॅचलाईन, आणि पाहतात तर खूप साऱ्या लाईक ज्या आहेत तर त्या या कॅचलाईनला आलेल्या असतात आणि सगळ्याजणांनी खूप सारे लाईक्स आणि हार्टशेप पाठवलेले असतात. आता लगेचच एक पत्रकार म्हणते, आपण पाहू शकता किती भरभरून प्रेम मिळतं या कॅचलाईनला. 1 मिनिटाच्या आत हजारो लाईक्स आले आहेत
या कॅचलाईनला. म्हणजेच ईश्वरीने दिलेली कॅचलाईन जी आहे तर ती लोकांना आवडलेली असते आणि फेमस झालेली असते. आता हे सगळं बघून ईश्वरी छान स्माईल करते. अर्णवला सुद्धा बरं वाटतं. इन्व्हेस्टर म्हणतात, मिसेस राजेश शिर्के तुम्ही तर कमालच केलीत अहो, एकच ओळ पण सगळ्यांच्या मनापर्यंत पोचली ना ती ओळ. असं म्हणल्यानंतर लावण्याचा चेहरा पार पडतो. तिला काही बोलावं ते कळतच नाही. संतापलेली असते लावण्या. आता पुढे इन्व्हेस्टर म्हणतो की तुमचं कौतुक करावं ना, तेवढं थोडंच आहे. आता ईश्वरी म्हणते नाही सर एवढं काही नाही आहे हां. आणि अर्णवला सुद्धा हे खूप बरं वाटतं. अर्णव म्हणतो मी सुंदर आज खरंच तू सात्विक फॅशनला वाचवलंयस हां. आणि पुढे म्हणतो की थँक्यू सो मच. अगदी खरंच सगळींकडून कौतुकाचा वर्षा होत असतो ईश्वरीवरती. सगळेजण आनंदात असतात, इन्व्हेस्टरसुद्धा आणि पत्रकारसुद्धा. हे काही लावण्याला आवडत नाही. लावण्या सतत त्या दोघांकडे बघत असते. इतक्यातच अर्णव ईश्वरीचा हात हातामध्ये घेतो आणि तो हात जो आहे तर तो हात असा उंच करतो आणि लगेचच म्हणतो की सगळ्या पत्रकारांना दाखवतो आणि म्हणतो की मी मीडियाला मुद्दामून सांगू इच्छितो की आजची ही जी कॅचलाईन आहे तर ती माझ्या मिसेसने म्हणजेच ईश्वरी अर्णवराजे शिर्के हिने लिहिलेली आहे असं म्हणून हात उंच करून सगळ्यांना दाखवत असतो. आणि हे सगळं लावण्याला बघून तर आणखीनच लावण्या जेलस होत असते. आता इन्व्हेस्टर वगैरे सगळेजण टाळ्या वाजवतात. ईश्वरीचं खूप कौतुक होत असतं. आता पुढे सगळे पत्रकार जे आहेत तर ते फोटो वगैरे काढत असतात आणि एकदम ऑफिसमधलं वातावरण जे आहे तर ते खूपच छान दाखवलेलं आहे. प्रेक्षकांनो मी दिलेला रिव्ह्यू जर का तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपले अजूनही 85% प्रेक्षक असे आहेत की जे रिव्ह्यू तर बघतात पण अजून त्यांनी सबस्क्राईबच केलेले नाही. चॅनल मॉनिटायझेशनसाठी प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आता पाहूया पुढे पत्रकार जे म्हणत आहेत की वा क्या बात आहे, या बिझनेस कपलला तर कमालच केली. लोकांना या बिझनेस कपलचं खूपच कौतुक वाटतं. अवघ्या काही मिनिटामध्ये यांच्या कॅचलाईनला आहे ते इतकं प्रेम मिळालेलं आहे. सगळेजण पुन्हा टाळ्या वाजवतात. अर्णव म्हणतो मी सिंदूर तू आज फक्त सात्विक फॅशनचं रेप्युटेशनच नाही तर आज माझ्या आईची रेप्युटेशन वाचवलीस तू, असं अर्णव म्हणत असतो ईश्वरीचा हात हातात घेऊन. पुढे म्हणतो सात्विक फॅशनच्या जागी मी माझ्या आईला बघतो हे तर तुला माहितीच आहे ना. तर ईश्वरी म्हणते हो, मान्यनेच म्हणते हो म्हणून, कारण सात्विक फॅशन हे अर्णवसाठी सगळं काही असतं. आणि अर्णव तिला थँक्यू म्हणतो. ईश्वरी त्यावर म्हणते की सर थँक्यू वगैरे तुम्ही मला काही म्हणू नका. तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासाठी एवढं काही केलं आहेत ना की त्याच्या बदल्यात हे काहीच नाही आहे. आणि मी कितीही आणि काही जरी केलं ना तर ते खूप कमीच आहे सर. आता अर्णवला काही बोलावं सुचत नाही कारण हे सगळं तो भावूक झालेला असतो त्यावेळेस. आता ईश्वरी म्हणते आणि शेवटी आपण असं म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो आय नो आपण फ्रेंड्स आहात ना, नाही नुसतं आय नो असं म्हणतो आणि दोघे एकमेकाकडे बघून स्माईल करतात. आणि हा भाग येथे संपलेला दाखवला आहे. आता पाहूया उद्याच्या भागामध्ये. घरामध्ये सगळेजण पार्टी करत असतात. आकाश अंजली येते आणि म्हणतात की एक शब्द द्यायचा त्याच्यावर भरभरून सगळ्यांनी बोलायचं. आणि पहिला शब्द ईश्वरी म्हणते प्रेम. आणि म्हणते की त्यावर मी नाही अर्णव सर बोलतील प्रेमाबद्दल बोला, काय आहे प्रेम ते. आणि आता अर्णव बोलणार असतो प्रेम म्हणजे काय ते. हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. प्रेक्षकांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा रिव्ह्यू? आवडला असल्यास चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.